जय छत्रपती शिवराय. तर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराड इथलं काम सुरू आहे. बऱ्यापैकी न्यूज वगैरे आहेतच, गुगलला आहेत आणि यूट्यूबला पण आहेत. तर ते तुम्हाला माहीतच असेल की तिथं किती निधी मंजूर झाला, किती दिवसामध्ये काम पूर्ण होणार आहे. ही सर्व माहिती तुम्हाला सोशल मीडियावर मिळतेच, पण इथलं नक्की काम सुरू कसं आहे आणि काम कितपत पूर्ण झालेलं आहे आणि याचं फक्त मला माहिती का हवी होती, तर ते मी तुम्हाला सांगितलंच आहे की माझ्या मुलांना लांब जावं लागतं आणि हे कधी सुरू होणार आहे काय माहिती. माझ्या मुलांचं तोपर्यंत वय निघून जाते का काय त्यामध्ये काय माहिती. पण जसं ब्रिजचं काम सुरू होतं तर त्यावेळेला कसरत आम्हाला खूप करावी लागली. मी तुम्हाला पाठीमागे व्हिडिओमध्येही दाखवलं होतं. तसंच आता स्टेडियमच्या बाबतीतही आम्हाला कसरत करावी लागते. बरोबर माझ्या मुलांच्या वेळेलाच हे स्टेडियम बंद आहे, इथे प्रवेश बंद केलेला आहे. आता यांचा जो काही धोरण आहे ते खूप चांगलं आहे की येणाऱ्या भावी पिढीला चांगल्या प्रकारे सुविधा मिळाव्यात, चांगल्या प्रकारे स्टेडियममध्ये जे काही मुलांना गरजेचं असतं म्हणजे स्पोर्ट्ससाठी त्या सर्व सुविधा मुलांना इथं मिळाव्यात, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ही गोष्ट चांगली आहे. पण आता एक काम कितपत पूर्ण झाले म्हणजे माझ्या मुलालाही याचा लाभ घेता येईल म्हणून मी हे पाहायला गेले होते आणि तुम्हालाही हे कळेल की काम कितपत पूर्ण झाले. म्हणजे ज्यांची मुलं स्टेडियमला जातात त्यांच्यासाठीही आणि ज्यांना उत्सुकता असते की इथं काय सुरू आहे त्यांच्यासाठीही हा व्हिडिओ आजचा आहे. तर काम तर सुरू आहे, काम बंद नाही आहे. मी आता गेले होते तर काम ते सुरूच होतं. ज्यावेळेला मी गेले व्हिडिओ शूटला तर रँडमली गेले होते तर काम सुरू होतं, काम बंद नाही आहे. आता त्याला फक्त किती वर्ष लागतील हे देव जाणे. मला तर ह्यातलं काही नॉलेज पण नाही आहे, पण हे बघते ना हे दृश्य, तर मला तर काही वाटत नाही की हे लवकर काम होईल. खूप वेळ जाणार आहे या कामाला. आणि आता माझी मुलं काही फक्त असं टाईमपास करायला जात नाहीत. माझी मुलं चॅम्पियन्स आहेत. स्टेट लेवलला त्यांना मेडल मिळालेली आहेत. ते नॅशनलसाठी प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे काय होतं आहे ना की त्यांचं जी आत्ता मेहनत सुरू आहे, मेहनत तर त्यांची सुरू आहे. मेहनत आणि कष्टाला पर्याय नाही आहे. जिथं मिळेल तिथं ते करावं लागतं. त्यांचे कोचही आहेत. पण जसं म्हणावं तसं त्याला आता त्या गोष्टी सुविधा मिळत नाही आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचं काही नुकसान होऊ नये याची फक्त आम्हाला खंत आहे. आणि ही खंत फक्त आमच्या मनातच राहते. ही खंत आम्ही जरी व्यक्त केली तरी त्याचा काही फायदा नाही होणार आहे. एवढंच आम्ही करू शकतो की आमच्या मुलांना कुठं मेहनत करता येईल, त्यांचं वर्ष वाया जायला नको याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सरकार हे कधी करेल किंवा या सुविधा आपल्याला कधी मिळतील ह्याची वाट बघण्यापेक्षा, त्याच्यावरती ते भांडत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण मुलांची वर्ष वाया घालवायला नकोत. म्हणजे आता त्यांना जिथं सुविधा मिळते ना तिथं ते पटकन ते करून घेणं खूप गरजेचं आहे. तर मला हा व्हिडिओ तुम्हाला यासाठी दाखवायचा होता की तुमचीही कदाचित मुलं जात असावीत. तर एवढं काम अजून बाकी आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच ग्राउंड रिपोर्ट लाईव्ह अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.